नमस्कार. घर बसल्या मोबाईलद्वारे गॅस सिलेंडर ई-के-वाय-सी कशी कंप्लीट करायची आपण ते बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. फक्त 5 मिनिटात हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही 5 मिनिटामध्ये तुमची गॅस सिलेंडर ई-के-वाय-सी तुम्ही घर बसल्या 5 मिनिटामध्ये तुम्ही करू शकता. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. जर तुमच्याकडे घरगुती LPG गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, गॅसची के-वाय-सी आणि ई-के-वाय-सी करायची असेल तर तुम्हाला ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सर्वात प्रथम म्हणजे गॅस के-वाय-सी म्हणजेच तुमच्या LPG गॅस कनेक्शनची ओळख आणि आधार कार्डच्या माध्यमातून पडताळणी करण्याची प्रक्रिया. अनेक ग्राहकांची के-वाय-सी नेमकी कशी करायची, कुठे करायची आणि त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात या संदर्भात आपण जो संभ्रम असतो तो तुम्हाला सांगणार आहे. तर चला. तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला मोबाईल स्क्रीन उघडायचं आहे. मोबाईल स्क्रीनवर जायचं, ई-के-वाय-सी कशी करायची मोबाईल स्क्रीनद्वारे. तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, LPG कंपनीचे अधिकृत म्हणजेच मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला ॲप डाउनलोड करायचा आहे. LPG कंपनीचा असं टाकायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुमचे गॅस कनेक्शन ज्या कंपनीशी आहे त्यानुसार संबंधित अधिकृत ॲप तुम्हाला तो ॲप डाउनलोड करायचा आहे. म्हणजे ज्या संबंधित तुमचा गॅस आहे त्या गॅस कंपनीचं तिथं तुम्हाला प्ले स्टोअरवर नाव टाकून तो ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर ई-के-वाय-सीची प्रक्रिया कशी करायची आहे, तर आधार कार्डला आधारित फेस म्हणजेच तुमचा जो फेस आहे, तुमचं ज्यांच्या नावावर गॅस लिंक आहे त्यांचं स्वतःचा फेस म्हणजेच तोंड तुम्हाला तिथं स्कॅन करावा लागणार आहे. त्यामुळे संबंधित प्रक्रियेनुसार आधार फेस ID सारखे तुम्हाला ॲप आहे आधार, हा जो ॲप आहे तुम्हाला आधार फेस RD सारखे आवश्यक ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावे लागतील. एवढं लक्षात हा एक ॲप डाउनलोड करायचा म्हणजे तुम्हाला टोटल 2 ॲप डाउनलोड करायचे. ते दोन्ही पण ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर तुमच्या LPG गॅसशी संबंधित माहिती तपासणी केली जाईल. त्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी किंवा आधारचा पर्याय उपलब्ध असल्यास तो तुम्हाला निवडावा लागेल. मग तिथं पुढं तो पर्याय निवडल्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि मागितलेली आवश्यक माहिती तुम्हाला तिथं भरली जाईल. त्यानंतर ते आवश्यक माहिती भरल्यानंतर तुम्हाला OTP किंवा फेस स्कॅन म्हणून तुम्हाला पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे. जेव्हा तुमचं फेस स्कॅन करता येईल, मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर तुम्हाला जायचं आहे. चेहरा योग्य प्रकारे म्हणजेच नीटनेटके पद्धतीने तुम्ही उभे राहणे, तुमचे हावभाव एकदम चांगलं पाहिजे, तेव्हाच तुमचा जो चेहरा आहे तो स्कॅन केला जाणार आहे. तर त्याच्यानंतर अजून तुम्हाला पुढं काय करायचं आहे, प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर ही प्रक्रिया तुमची पूर्ण झाल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाल्याचा संदेश किंवा स्टेटस ॲपमध्ये दिसू शकतो सांगितले. अजून पुढं तुम्ही बघू शकता गॅस एजन्सीमध्ये जाऊन के-वाय-सी कशी करायची. आता ते लक्षात ठेवा, जर तुम्हाला घर बसल्या मोबाईलमध्ये अशी के-वाय-सी करता आली नाही, काय अडचण आली असल्यास तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन कशी के-वाय-सी करायची तो तुम्हाला ते पण सांगतो. जर तुम्हाला मोबाईलवरून ई-के-वाय-सी करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या LPG गॅस विकतदाराच्या अधिकृत एजन्सीमध्ये तुम्ही जाऊ शकतात. म्हणजे तुमच्या घराजवळचं जे तुमचं एजन्सी आहे गॅसचं तिथं तुम्ही जाऊन करू शकतात. मग आधार कार्डवर तुम्हाला त्यासोबत तुमचं आधार कार्ड लागणारे LPG ग्राहक क्रमांक किंवा ग्राहकाची माहिती आणि आवश्यक असल्यास मोबाईलचा क्रमांक सोबत ठेवणे तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर एजन्सीतील अधिकृत कर्मचाऱ्यांकडून तुमची ओळख पडताळणी ते करते. त्यानंतर तुमचं आधार ई-के-वाय-सी प्रक्रिया करून घेतात. तर ते कशा पद्धतीने करणार, काही प्रकरणांमध्ये बायोमेट्रिक पडताळणी आवश्यकता असू शकते. त्यामुळे एजन्सीमध्ये उपलब्ध असलेल्या अधिकृत प्रक्रियेनुसार के-वाय-सी पूर्ण करून घ्यावी. ती पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने त्यांची ती के-वाय-सी असते. तर के-वाय-सीसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात, ते सामान्य LPG ई-के-वाय-सीसाठी तुमचे आधार कार्ड सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला आधार कार्ड तुमचं आवश्यक आहे. इथं लक्षात असू द्या, तुमचं आधार कार्ड तुम्हाला लक्षात असू द्या. LPG गॅस कनेक्शनची माहिती असू द्या. मोबाईलचा क्रमांक तयार म्हणजेच तुमचा जो मोबाईल नंबर आहे लिंक केलेला तो तुम्हाला लागणार आहे तिथं. त्याच्यावर तुम्हाला OTP येणार आहे. जर तुमचे नवीन कनेक्शनमधील किंवा बदल किंवा PMUY संबंधित प्रक्रिया असेल तर अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असते. तर मग ते तुम्हाला सांगतील असे तुम्हाला कागदपत्र लागणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला अधिकृत LPG वितरणाकडून नेमकी कोणते कागदपत्रे लागतात याची माहिती घ्या. मग त्याची माहिती घेतल्यानंतर ई-के-वाय-सी करताना महत्त्वाची काळजी, तुम्हाला सर्वात प्रथम महत्त्वाची तुम्हाला कोणती काळजी घ्यायची मी तुम्हाला ते सांगतो. आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हा खूप महत्त्वाचा इथं एक पॉईंट आहे.
KYC करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा मोबाईल नंबरचा OTP तुम्हाला द्यायचा नाही. तुम्ही गॅस एजन्सीमध्ये गेला आहे, तो गॅस एजन्सीचा व्यक्ती आहे का नाही तो तुम्हाला ते चेक करायचं आहे. तरच त्याला तुम्हाला आधारचा OTP बँक खात्याशी तुम्हाला जो लिंक आहे तोच त्याला तो OTP द्यायचा आहे, म्हणजे त्यांच्याशी संवाद करायचा आहे. अन्यथा एखादा दुसरा व्यक्ती असेल त्याला तुम्हाला हा OTP द्यायचा नाही, कारण की एका मिनिटामध्ये तुमचं बँक खातं पण खाली होऊ शकतं. तर KYC करण्यासाठी फक्त अधिकृत LP गॅस कंपनीचे ॲप, अधिकृत वेबसाईट किंवा अधिकृत गॅस एजन्सीचाच वापर, म्हणजेच तुम्हाला तिथंच जायचं आहे. कोणी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला घर बसल्या सोप्या पद्धतीने KYC करून देतो, असं करू नका. तुमच्या KYCचे स्टेटस पूर्ण झाले आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर अधिकृत माध्यमातून तपासा. म्हणजे कसं तुम्हाला तपासायचं आहे, KYC झाल्यानंतर कोणताही संशयास्पद कॉल किंवा मेसेज आल्यास त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आता काही लोक फ्रॉड करतात. तुमची KYC पूर्ण झाली, आता तुम्हाला हे शेवटचं तुम्हाला OTP लागतो, तो OTP आम्हाला सांगा, तुमची KYC आता पूर्ण होणार आहे. याच्यावर कधीच विश्वास ठेवू नका, कारण की गॅस एजन्सीवाले कधीच फोन करून OTP मागत नाही. तर अजून तुम्हाला एक पुढं सांगतो, तर सबसिडीविषयी तुम्हाला माहिती सांगतो, महत्त्वाची माहिती लक्षात द्या. जर तुम्ही LPG सबसिडी किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेशी संबंधित लाभ घेत असाल तर तुमची आधारशी संबंधित माहिती आणि बँक खात्याची स्थिती योग्य आहे की नाही हे तुम्हाला तपासायचं आहे तुमची. त्याच्यानंतर मात्र KYC पूर्ण केली म्हणजे प्रत्येक ग्राहकाला आपोआप सबसिडी मिळेल असं नाही. लक्षात असू द्या, सबसिडीचे पण काही नियम असतात. पात्रता आणि लाभांची रक्कम सरकारच्या लागू नियमानुसार बदलू शकते, एवढं लक्षात असू द्या. म्हणून तुमच्या बँकेशी कनेक्शन, पात्रता आणि सबसिडी माहिती अधिकृत LPG कंपनी किंवा संबंधित सरकारच्या माध्यमातून तुम्हाला तिथं तपासायची आहे, एवढं लक्षात आहे. सगळ्यात शेवटी महत्त्वाचा मुद्दा, म्हणून तुमच्या LPG गॅस कनेक्शनची KYC बाकी असल्यास प्रथम अधिकृत LPG कंपनीच्या ॲपमध्ये KYCची सुविधा उपलब्ध आहे ते तपासायचं तुम्हाला तिथं आहे. मोबाईलवरून प्रक्रिया होत नसेल तर जवळच्या तुमच्या गॅस एजन्सीमध्ये तुम्हाला जायचं आहे. तुम्हाला जसं सांगितलं तसं तिथं जाऊन तुम्हाला तुमची KYC पूर्ण करू शकतात. KYC करताना तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा, म्हणजे जी तुमचा पर्सनल माहिती तुम्हाला तिथं सुरक्षित ठेवायची आहे. कोणत्याही अधिकृत व्यक्तीला तुम्हाला OTP द्यायचा नाही, एवढं शेवटपर्यंत मी डबल सांगतोय, तुम्हाला OTP कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही. आधारशी आणि गोपनीय माहिती देऊ नका तुमची, एवढं लक्षात तुम्हाला असू दे. तुम्हाला फक्त तिथं OTPच लागणार आहे, बाकी दुसरं काही नाही. तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याचाच OTP लागणार आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही खाली कमेंट करून मला विचारू शकतात.